जर तुम्हाला अंडा बिर्याणी आवडत असेल तर प्रेशर कुकरमध्ये बनत असलेल्या या झटपट बिर्याणीच्या रेसिपीला नक्की ट्राय करा. एकाच भांड्यात बनवू ते पण खूप इझिली. मसाल्यांचा वापर खूपच कमी करणार आणि टेस्टमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करणार. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 6 उकडलेली अंडी घेतलेली आहे. अंड्यांना थंड करून सालपट काढून घेतला आहे. सो इथे मी काही बेसिक मसाल्यांनी अंड्यांना कोट करणार आहे. तर सर्वात अगोदर मी किंचित लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळद, त्यात चवीनुसार मीठ टाकून या सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्यांना मसाले छानपैकी कोट झाले पाहिजे बस. आता या अंड्यांना बेसिक मसाल्यात मॅरिनेट करून एक 10 ते 15 मिनिट असं साईडला ठेवून देऊया. तोवर आपण बाकीची प्रोसेस करून घेऊया. तर इथे बिरिस्ता करिता मी 5 ते 6 कांद्यांना असं लंब्या आकारात कापून घेतलेला आहे. याचे एकदम पातळ पातळ काप केलेले आहे. बिरिस्ता मी जरा जास्तच फ्राय करत असते, कारण की बिरिस्ता खायला मला खूप जास्त आवडतं. कोणाकोणाला बिरिस्ता आवडतं असं म्हणजे फ्राईड अनियन्स खायला आवडतं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बरं असो, इथे तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं. सो तेल गरम झालेलं आहे, तर आता यात आपण कांदे फ्राय करून घेऊया. स्टार्टिंगचे 10 ते 15 मिनिटं कांद्यांना हाय फ्लेमवर फ्राय करायचं. 15 मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम लो करायचं. मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटं. नंतर गॅस फ्लेम लो करायचा. जास्तच कांदे फ्राय झाले तर कांदे चवीला एकदम कडू लागतील. सो मेक शुअर की कांद्यांना जास्त हाय फ्लेमवर नका ठेवू. पण जास्तीत जास्त 10 मिनिटांनंतर तुम्ही गॅसचा फ्लेम लो करा. चला तर मग इकडे कांदे फ्राय होत आहेत, तिकडे आपण बिर्याणी करिता तांदूळ भिजत ठेवूया. तर इकडे मी दावत बिर्याणी राईसचे तांदूळ वापरत आहे. तर 1 ग्लास मी बिर्याणी राईस घेतला आहे. आता इथे बिर्याणी राईसला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बिर्याणी राईस स्वच्छ धुवून झाल्यावर आता 15 ते 20 मिनिट या तांदळाला भिजत ठेवायचं आहे. हे बघा, इथे आपले बिरिस्ता पण फ्राय झालेले आहे. बस याच कलर पर्यंत फ्राय करा. जास्त डार्क नका करू. जास्त डार्क केलं ना तर पूर्ण कडू कडू टेस्ट येतील. बस या स्टेज पर्यंत फ्राय करा. हे बघा, एवढं तेल राहिलेलं आहे. जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही अजून तेल टाकू शकता. जर जास्त तेल असेल तर तेल काढून घ्या, नाहीतर बिर्याणी तेलकट होईल. याच तेलाला दुसऱ्या भाजीत पण वापरू शकतो. ओके, मग आता पुढची प्रोसेस करून घेऊया. तर आता इथे मसाल्यात मॅरिनेट केलेले अंडी फ्राय करायला घेऊया. छान असा डार्क ब्राऊन कलर आला पाहिजे. हे बघा, इथे अंडी पण फ्राय झालेली दिसत आहेत. छान असं ब्राऊन कोटिंग आलेली आहे. या अंड्यांना आपण आता काढून घेऊया. तर आता फ्राय झालेल्या अंड्यांना मॅरिनेट करून घेऊया. तर इथे मी 1 ते 2 टेबलस्पून इतपत दही टाकत आहे आणि याला छानपैकी मॅरिनेट करून घेऊया. आता या अंड्यांना 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होऊ द्या.
तर इकडे बिर्याणी राईस करिता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता यात चवीनुसार थोडं मीठ, थोडंसं तेल, कट केलेला काही पुदिन्याची पानं, कट केलेली कोथिंबीर, एक स्टारफुल, 2 मोठ्या विलायच्या टाकून आता या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. जोवर पाणी गरम होते तोवर आपण बाकीची प्रोसेस करून घेऊया. सर्वात अगोदर आलं लसणाची पेस्ट टाकून याला 10 मिनिटं शिजू देऊया. आलं लसणाच्या पेस्ट सोबतच मी टाकत आहे पुदिना, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या व 1 कच्चा कांदा या सगळ्यांची मिळून पेस्ट करून टाकत आहे. तुम्ही या पेस्टला स्किप पण करू शकता, पण ट्रस्ट मी हा पेस्ट टाकल्याने टेस्ट अजून जास्त एनहान्स होईल. खालचा जो मसाल्याचा बेस असतो ना तो अजून टेस्टी होईल. बरं असो, पाण्याला आपण चेक करून घेऊया. हे बघा पाण्याला पण छान अशी उकळी आलेली दिसत आहे. आहा, वाव. तर आता इथे यात बिर्याणी राईस टाकून घेऊया. पाण्याला उकळी आली आहे म्हणून. तांदूळ टाकल्यानंतर फक्त जास्त शिजू नाही द्यायचे, 100% ने शिजवायचे आहे आपल्याला. 75 to 80%च तांदळाला शिजू द्यायचं आहे. मी हे पण सांगणार की कितपत तांदूळ शिजले पाहिजे, हाताने क्रश करून पण दाखवणार. आता हे बघा खालचा जो बेसिक मसाला असतो तो छानपैकी शिजला गेलेला आहे. सो आता यात बेसिक सुके मसाले टाकून घेऊया. इथे मी 1 ते 1.5 चम्मच इतपत तिखट टाकत आहे. मला जास्त स्पायसी नको म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त करू शकता. इथे थोडंसं धनेपूड आणि 1 चम्मच इतपत मी शाही बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता इथे कट केलेली काही पुदिनाची पानं टाकलेली आहे. थोडंसं कोथिंबीर, फ्राईड अनियन्स पण टाकलेला आहे. हा जो बेस असतो ना हा खूपच छान लागतो, म्हणून अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा. आता या सगळ्यांना एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग बिर्याणी राईस झालेली आहे की नाही हे चेक करून घेऊया. हे बघा इथे राईस मी थोडंसं काढून बघितलेलं आहे. हे बघा असं हलकंसं तुटत आहे. एकदम पूर्णही नाही, इझिली नाही तुटत आहे, एकदम तुटुक तुटुक तुटत आहे. बघा अजून दाखवते, इझिली नाही तुटत आहे, एकदम असं होत आहे. इथपर्यंत बस आपल्याला शिजवायचं आहे तांदळाला, फक्त 75 to 80%. आता याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया पूर्ण पाणी झरेपर्यंत. पूर्ण पाणी निथळलं पाहिजे म्हणून याकरिता पूर्ण बिर्याणी राईसला मी असं एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता चला पुढची प्रोसेस करून घेऊया. हे बघा कुकरमध्ये मसाला छानपैकी शिजून केलेला आहे. तर आता यात पुढे 3 अंडी टाकायची आहे, कारण की मी 6 अंडी घेतली होती, तर खाली 3 वरती 3. आता मी सांगते बघा, खाली 3 अंडीची लेअर लावायची आहे. त्यावर आता एक अशी भाताची एक लेअर लावायची आहे. हे बघा पूर्ण स्प्रेड करायची आहे ही लेअर. हे बघा असं. आता यावर कोथिंबीर, पुदिनाची पानं अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. त्यावर बिरिस्ता असं स्प्रेड करायचा आहे. आता परत त्यावर अशी 3 अंडी लावायची आहे. खाली 3 अंडीची लेअर होती, वरती आता 3 अंडीची लेअर आहे. परत त्यावर भाताची अशी एक लेअर सेट करायची आहे. परत इथे कोथिंबीर आणि पुदिनाची पानं अशी कापून टाकायची आहे. अजून त्यावर आता बिरिस्ता असं स्प्रेड करून टाकायचं, पूर्ण टाकून द्यायचं. सो आता इथे कुकर रेडी आहे दम देण्याकरिता. कुकरचं झाकण लावून दम द्यायचा आहे. तर कुकरला लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिट दमवर ठेवा. आणि हो, यात मी मीठ आणि पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे, कारण बिर्याणी मसाल्यातच मीठ असते आणि फक्त दम द्यायचा आहे म्हणून मी पाणी टाकलेलं नाही आहे. सो आता इथे 20 मिनिटं झालेले आहे. तर बिर्याणीला चेक करून घेऊया. काय टेम्पटिंग दिसत आहे, वाव. वरून हे बघा भात पण एकदम मोकळा मोकळा झालेला दिसत आहे. हे बघा पूर्ण आता 100% शिजलेला दिसत आहे. बघा मी तुम्हाला दाखवते.
वाव. चला तर मग या छान टेम्पटिंग अप्रतिम बिर्याणीचा आस्वाद घेऊन आपण प्लेटिंग करायला घेऊया. वाव. आहा, जबरदस्त. खरंच सांगते, बिर्याणी खूपच छान झाली आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब का नाही करत माझ्या चॅनलला. प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईक पण करत चला, शेअर पण करत चला, सबस्क्राईब पण करत चला.